पीडित कुटुंबाला बोललो, त्यांना हिंमत देऊन आवाज उठवला आहे। होलार समाजाचे या गावात 2च घरं आहेत, राज्यात सुद्धा त्यांची संख्या कमी आहे। होलार समाजाने घाबरू नये, हा पॅथर तुमच्यासोबत आहे अशा धीर दिलेला आहे। गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू झाली असून काही मिनिटात हा मुद्दा राज्याचा झाला आहे। अपेक्षा करतो की तात्काळ राज्य सरकार दखल घेईल। तुला खल्लासच करतो म्हणत दलित तरुणाला मारहाण। बीड अंबाजोगाई पोलीस पुढील 2 तासात हे सगळे अटक केले पाहिजेत। होलार समाजाचा अनुसूचित जातीचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे। त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला। गुन्हा घेण्यास पोलिसांनी विलंब केला हे दुर्दैव आहे। ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा का नोंद केला नाही? बीड पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी। सर्व आरोपीला अटक करण्याचे आदेश द्यावेत। आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे। तात्काळ आरोपींना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे। व्हिडिओ काढून बीड जिल्ह्यात मारण्याचे प्रकार वाढले आहेत, त्या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक हे करते का? यामागे पोलिसांना, पोलीस अधीक्षकांना बदनाम करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण करण्यासाठी हे कृत्य करते का, याची सखोल चौकशी करावी। राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी। मुख्यमंत्री, गृहमंत्री सपसेल फेलच झालेले आहेत। त्यांच्या कारकिर्दीला चॅलेंज देणाऱ्यांना ते रोखू शकलेले नाहीत, त्यामुळे दलितांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। ऑल इंडिया पॅथर सेना जाहीर निषेध करत असून तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहे। ऑल इंडिया धक्कादायक प्रकार अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे। दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या होलार समाजाच्या अनुसूचित जातीच्या तरुणाला अंबाजोगाईच्या शिवारामध्ये 4 ते 5 तरुणांनी बेदम मारहाण केलेली आहे। तुला खलासच करतो म्हणून जबर मारहाण करत व्हिडिओ शूटिंग करून तो व्हायरल सुद्धा करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक या घटना व्हायरल होत आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। गृहमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेतली पाहिजे। पीडित कुटुंबांनी पोलिसांकडे सातत्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल केल्याचं समजत आहे। हे ॲट्रॉसिटी ॲक्टचं प्रकरण आहे। मारहाण झालेला तरुण अल्पवयीन आहे, त्याच्यामुळे त्याच्यात गंभीर स्वरूपाचे कलम लागले पाहिजेत आणि तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे। तात्काळ आरोपीला अटक करून त्यांना कायद्याचा धाक पोलिसांनी दाखवला पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न गंभीर होत चाललाय, यावर तातडीने राज्य सरकारने विशेष त्या ठिकाणी बैठक बोलवली पाहिजे आणि यावरती तोडगा काढला पाहिजे। या आधी सुद्धा अनेक घटना घडल्यात आणि या घटना घडत असताना व्हिडिओ शूटिंग करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे। या पाठीमागे काय षडयंत्र आहे? यांचा कुणी मोठा मास्टरमाइंड आहे का? यांना कुणी हे करायला लावतंय का? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे। काही महत्त्वाच्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी अशा काही घटना घडवल्या जात आहेत का, याचा सुद्धा शोध पोलिसांनी गांभीर्याने घेतला पाहिजे। कारण बीड जिल्ह्यातच अचानकपणे व्हिडिओ काढून मारहाणीचे जे प्रकार सुरू झालेत ते गंभीर आहेत, निंदनीय। याची दखल बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घ्यावी, गृहमंत्र्यांनी घ्यावी, अनुसूचित जाती जमाती आयोगाने घ्यावी आणि या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। अतिशय निर्दयीपणे, क्रूरपणे लाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ करण्यात आलेली आहे। दलितांच्या तरुणांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे। याकडे गृहमंत्र्यांनी गांभीर्याने पाहावं आणि तात्काळ ॲक्शन घ्यावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतोय। लवकरात लवकर जर आरोपी अटक झाले नाहीत तर त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाहीत असा इशारा सुद्धा देतो।
सांगतोस का बाळ्याला सांगतोस बुल्ल्या म्हणतोस का बघायची का माझी पावर तुला काय बुल्ल्या सांगतोस का बाळ्याला बघायची का सांगतोस फोन करू बघायची का पावर माझी कुणी सांगितलं खरं खरं सांगता बाळ्याला बुल्ल्या सांग बुल्ल्या कुणी सांगितले बाळ्याला सांग कोणी सांगितले लावड्याला खालाच करतो बघ दगड टाकून सांग बाळ्याला सांग कोणी सांगितलंय सांगायलाच का नाही कोणी सांगितलं बाळ्याला फोन लाव मारून टाकून बाळ्याला फोन लाव मावल्या गप 2 मिनिटं बाळ्याला फोन लाव बाळ्याला फोन लाव नोकरी करला बाळ्याला फोन लाव झाडा काढून बाळ्याला फोन लाव थांबा ह्याच्या फोन द्या बाळ्याला फोन लाव त्याला उठा घ्या जावं का इथं राहते का जायचं बाळ्या बुल्ल्याला फोन लावत्या उचल बुल्ल्या बाळ्याला फोन लावत्या लावड्या दादागिरी वाढली तुमची भाईगिरी दादागिरी गावात तुपटी आहे माझ्या अंडाला खेत नाही मी बुल्ला झटा कोणाला भेट नाही बुल्ल्या बाळ्याला फोन लाव मारा बाळ्याला फोन लाव काय बुल्ल्या इथं मारा सिगरेट चला